नमस्कार, मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. खाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आंखों पे चष्मा. हे कुणाल कामरा, कॉमेडियन कुणाल कामराचं गाणं सध्या सगळीकडे गदारोळ माजवतं आहे. कुणाल कामरा हा एक युट्यूबर आहे आणि कॉमेडियन आहे. त्यानं काही राजकीय नेत्यांवर किंवा सरकारवर व्यंगात्मक टीका केली आणि त्यानंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटाचे समर्थक चांगले चिडले. मुंबईमध्ये खारमध्ये हॅबिटॅट क्लब मध्ये कुणाल कामराच्या या व्हिडिओचं चित्रण झालेलं होतं. त्या हॅबिटॅट क्लबची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली, नासधूस करण्यात आली आणि अजूनही आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर आहेत. ही सगळी घटना घडल्यानंतर त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलला सुद्धा एक महत्वाचा व्हिडिओ केलाय. त्यामध्ये महाराष्ट्राची कशी राजकीय परंपरा आहे, व्यंगचित्रांची कशी परंपरा आहे, हे सरांनी सांगितलेलं आहे. सर, पहिल्यांदा म्हणजे कुणाल कामराचा हा व्हिडिओ व्हायरल झाला ते सुद्धा एकनाथ शिंदेचे समर्थक चिडल्यानंतर. खरं तर कुणाल कामराने जे गाणं तयार केलेलं आहे आणि अप्रत्यक्षरित्या जी टीका केलेली आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? कुणाल कामराने जे विडंबन गीत सादर केलेलं आहे ते एका चित्रपट गीतावरती आधारित आहे आणि तो चित्रपट सगळ्यांना माहिती प्रसिद्ध आहे. परंतु चाली बरहुकूम केवळ ट ला ट अशा प्रकारचं काव्य म्हणून ते अतिशय सुमार दर्जाचं आहे काव्य, असं माझं मत आहे. त्यात काही विशेष नाही. त्यामध्ये पाऊण तासाचा हा व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये अनेक विषयांवरती भाष्य आहे, मुकेश अंबानींपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत. पण एकनाथ शिंदेचाच विषय जो आहे तो आपण माध्यमांमधनं जास्त चर्चेला आलेला आहे. आता हे गीत म्हणून सामान्य असलं तरी सुद्धा त्या गीताला प्रचंड प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम हे एकनाथ शिंदेच्या समर्थकांनी केलेलं आहे. त्यांनी जर हे इग्नोर केलं असतं तर याला फारशी प्रसिद्धीच मिळाली नसती आणि त्यामुळे कुणाल कामरा हा त्यांचा अतिशय ऋणी असेल असं माझं मत आहे. कुणाल कामराचे ला कोणी विचारत नाही, त्याला काही किंमत नाही असं म्हणता म्हणता मग तुम्ही त्यांनी ज्या स्टुडिओमध्ये शूटिंग केलं होतं त्या स्टुडिओला उद्ध्वस्त करणं, तिथं हैदोस घालणं हे अतिशय एक तर निषेधार्ह अशा प्रकारचं कृत्य आहे. आणि शिवसेना जेव्हा सुरुवातीला होती, शिवसेना त्या सुरुवातीच्या शिवसेनेचं जे काही रूप होतं ते अनेक वर्षांनी पुन्हा पाहायला मिळालं. आपण जर बघितलं असेल तर बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक माध्यमांवरती हल्ले चढवले होते. आपण ज्या एका वाहिनीत कामाला होत्या त्या IBN लोकमतवरती हल्ला चढवला होता, त्याचप्रमाणे महानगरवरती हल्ला केला होता. एवढंच नव्हे तर महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ताच्या संपादकांवर तेव्हाच्या त्यांनी अतिशय घणाघाती किंवा काहीशी खालच्या पातळीसुद्धा टीका त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. सामनामधनं झाली होती. संजय राऊत यांनी सुद्धा काही पत्रकारांवरती अतिशय हिणकस स्वरूपाचं लिखाण त्यावेळी केलेलं होतं. शिवसेनेचं ते रूप आता बदलले आहे आणि उद्धव ठाकरे यांनी तशा प्रकारचं धोरण मला मान्य नाही असं दाखवून देण्याची एक शैली स्वीकारली होती. पण त्यालाही अपवाद झाले. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा अर्णब गोस्वामी असेल किंवा कंगना राणावत असेल किंवा एक नौदल अधिकारी त्यांच्यावरती हल्ले झाले किंवा त्यांचं कंगनाच्या घरावरती हातोडा चालला आणि उखाड देंगे हम आणि उखाड दिया ना अशा स्वरूपाचं लिखाण सामनामधनं प्रसिद्ध झालं. पण ते आपण अपवाद समजले तर त्यानंतर साधारणतः आदित्य ठाकरे सुद्धा अधिक सक्रिय झाल्यानंतर त्यांनी अशा प्रकारचं काही काम केलं नाही. एक अपवाद त्यांच्याही बाबत युवा सेनेचा रोहिंग्टनचं जे पुस्तक होतं त्यावेळी जे मुंबई विद्यापीठात आंदोलन झालं ते आंदोलन झालं. पण त्यानंतर ठळकपणे असं घडलं नाही. अगदी 2 मर्सिडीज एका पदासाठी द्यायला लागतात. या टीकेनंतर नीलमताईंच्या घरासमोर आंदोलन झालं पण त्यांच्या घरावरती हल्ला झाला नाही. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती अतिशय हिणकस खालच्या दर्जाची टीका, त्यांची टिंगल करणं हे वर्षोनवर्ष चालू होतं. आदित्य ठाकरे यांना विधिमंडळ परिसरात म्याव म्याव अशा प्रकारचं घोषणा ते आल्यानंतर अशा प्रकारचा आवाज काढणं हे काम नितेश राणे या आमदारांनी अतिशय शालेय स्तरावरची सुद्धा मुलं करणार नाहीत अशा प्रकारचं कृत्य केलं आणि याच्याबद्दल कोणी अवाक्षर काढलं नाही. पण अनेक वर्षांनी मुंबईमध्ये हा जो धुडगूस पाहायला मिळाला त्याचा पहिल्यांदा धिक्कार करायला लागेल. जर कुणाल कामराला कोणी विचारत नाही असं जे शिंदेचे समर्थक म्हणत होते त्यांना हे माहिती नाही की युट्यूबवर त्याचे फॉलोअर्स प्रचंड आहेत
मी 20 बरोबर. लाखाच्या घरात आहे. इन्स्टावरती त्याचे फॉलोअर्स खूप आहे, ट्विटरवरती फॉलोअर्स खूप आहे. आणि तो एक राष्ट्रीय पातळीवरचा एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्ध पावलेला हम्म, आहे. हम्म. त्याच्यापेक्षा अधिक चांगले स्टँडअप कॉमेडियन आहेत. पण तरी सुद्धा कुणाल कामरानी काही ना काही कारणामुळे सतत वादामध्ये किंवा प्रकाशात राहण्याचे एक कौशल्य प्राप्त केलेलं आहे. आजही एवढं धुडगूस घातल्यानंतर सुद्धा मी त्याचं कौतुक करीन की तो घाबरलेला नाही कुठल्याही प्रकारे. हम्म, आणि त्यांनी असं आज हम होंगे कामयाबच्या धर्तीवर हम होंगे हम्म. कंगाल अशा हम्म. प्रकारचं काहीतरी विडंबन केल्याचं मी आत्ताच बातम्यामध्ये ऐकलं. बरोबर आहे आणि सर, तुम्ही असं त्यामुळे म्हणताय की कुणाल कामरा अजिबात घाबरलेला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की कुणाल कामराने त्याने जे काही केलेलं आहे हा व्हिडिओ त्याच्याबद्दल माफी मागावी. पण त्याचबरोबर हॅबिटॅट क्लबला जी तोडफोड करण्यात आली, नुकसान झालेलं आहे एवढं सगळं, त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची भाषा कुणीही बोलत नाहीये. तुम्हाला काय वाटतं, सरकारने हे प्रकरण कशा पद्धतीनं हाताळलं पाहिजे? मला असं वाटलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचं डिफेमेशन झालं नाही. एक तर साधा हम्म, पुन्हा पुन्हा चर्चेला आलेला मुद्दा म्हणजे एकनाथ शिंदेचा त्यात उल्लेखच नाही. हम्म, आणि त्यांचा उल्लेख नाही, पण तेच आहेत ते हे वर्णन व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे. हम्म, अशा वेळी वाटलं तर मी काही वकिलांशी सुद्धा बोललो. त्यांचं हम्म, म्हणणं असं आहे की डिफेमेशन सुद्धा यामध्ये होऊ शकत नाही. हम्म, म्हणजे बदनामीचा खटला. त्याच्या खेरीज आणखीन कोणती कलमं याच्यामध्ये लावण्यासारखी आहेत असं काही मला वाटत नाही. कारण हम्म, त्यांनी थेट एकनाथ शिंदेचं नाव घेऊन काही आरोप केलेले नाही काही. हम्म, त्यांनी गद्दार म्हटलंय, पण गद्दार अजितदादांचाही व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. अजितदादा म्हणालेच होते गद्दारी केलेली आहे. एवढंच हम्म, नव्हे तर आणखीन एक व्हिडिओ त्यांचा पूर्वीच व्हायरल झाला होता की एकनाथ शिंदेनी जर करायचंच होतं तर शिवसेनेच्या बाहेर पडायचं, हम्म, स्वतःचा पक्ष स्थापन करायचा. पण हे त्यांनी काय केलेलं आहे आणि हे हम्म, चुकीचं केलंय असं म्हणता म्हणता अजितदादांनी स्वतः तेच केलं आणि हम्म, स्वतः पक्ष बळकावला राष्ट्रवादी काँग्रेस. अजितदादांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती सुद्धा दोन्ही डगरीवरती हात ठेवणारी होती. हम्म, अजितदादांच्या काही आमदारांनी अमोल मिटकरींसारख्या त्यांनी सुद्धा अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिलीत, पण या वर्तनाचं काही समर्थन केलं नाही. पण हम्म, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह गोष्ट म्हणजे विधानसभेमध्ये भाषण करताना त्यांनी या त्याच्यावरती टीका केली कुणाल हम्म, कामरावरती. पण जो काही धुडगूस घातला गेला त्याच्याबद्दल किंवा त्याबद्दल आम्ही कडक कारवाई तेवढीच करू असं काही हम्म, म्हणाले नाहीत. हम्म, आम्ही सोडणार नाही हे त्यांचं वक्तव्य सतत असतं. म्हणजे कोल्हापूरमध्ये जेव्हा बाहेरून आलेले एक 400-500 मोटरसायकल वीर हम्म, कोल्हापूरमध्ये धार्मिक विद्वेष पसरवतात. हम्म, एका एक स्टेटस ठेवल्यामुळे एका एका एकाचं एक स्टेटस ठेवल्यामुळे अशा प्रकारचा कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा आम्ही हम्म, सोडणार नाही, मुसक्या बांधू. त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी काही केलं नाही. हम्म, महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं डेटा 2024चा, तर सगळ्या देशात सगळ्यात जास्त दंगली महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. हम्म, 12 दंगली किंवा तणावाचे प्रसंग सगळ्यात उत्तर प्रदेश, बिहारपेक्षा महाराष्ट्रात झालेले आहेत. हम्म, तेव्हा अशा प्रकारची कारवाई जर तुम्ही करणार असाल कुणाल कामरावरती, तर त्याच वेळी किमान त्यांनी असं म्हणायला पाहिजे होतं की हम्म. आम्ही हे तर सहन करणार, कारण ही डायरेक्ट धुडगूस घातलेला आहे. आणि तो स्टुडिओ कोणाचा, म्हणजे जर एखाद्या चित्रपटाचं शूटिंग जर हो. एखाद्या स्टुडिओ झाला असेल तर तो स्टुडिओ जाळून टाकणं हे अत्यंत हम्म, हास्यास्पद आहे, निर्बुद्धपणाचं आहे. आणि याचा निषेध देवेंद्र फडणवीस यांनी केला नाही, कारण त्यांची घटनात्मक पद आहे. हम्म, आणि अशा वेळी त्यांनी अशा प्रकारचं एकतर्फी वर्तन करणं आणि आज नागपूरच्या बाबत न्यायालयाने त्यांना हम्म. चपराक लगावलेली आहे की अशा प्रकारची एकतर्फी कारवाई करणं किंवा बुलडोझर चालवणं हेच चुकीचं आहे असं न्यायालयाने कित्येक महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. मी अजून बरोबर. एक उदाहरण देईन की हरिद्वारला धर्मसंसदेने ज्या प्रकारे धार्मिक विद्वेष पसरवला, तेव्हा न्यायालयाने असं म्हटलं होतं की एखादा असं वक्तव्य कोणी केलं किंवा कोणी अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा त्याची परंपरा असेल तर त्याच्यावरती अगोदरच कारवाई केली पाहिजे आणि हम्म, न्यायालयाचे आदेश देण्याची काही गरज नाहीये. आणि तुम्ही हम्म, स्वतःहून ते कारवाई करायला पाहिजे प्रत्येक राज्याने. अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने देऊन सुद्धा त्याचं पालन केलं जात नाही. महाराष्ट्रात आपण नितेश हम्म, राणे असतील किंवा अनिल बोंडे असतील, अनेक जणांनी अशा प्रकारची वक्तव्य केली. त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी काहीही केलं नाही. उलट हम्म, त्यांनी सांगितलं की नाव न घेता नितेश राणेंचं लोकमतमध्ये व्यासपीठावर त्यांची मुलाखत झाली तेव्हा
की कोणी संयम ठेवला पाहिजे मंत्र्यांनी आणि अशा प्रकारचं वक्तव्य करता कामा नये. पण जाहीरपणे नाव घेऊन नितेश राणेंना चपराक लावणं, खरं तर मंत्रिमंडळातनं काढून टाकायला पाहिजे होतं, मुळात घ्यायलाच नको होतं अशा व्यक्तीला. पण देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या एकतर्फी किंवा पूर्णपणे एखाद्याला झुकणं माग द्यायचं आणि विरोधकांना फक्त आरोपीच्या पिंजऱ्यात घ्यायचं, अशा प्रकारचं एकूण त्यांचं वर्तन राहिलेलं आहे आणि ते अत्यंत बरोबर. आक्षेपार्ह आहे. माझ्या मते एकनाथ शिंदेच्या समर्थकांचं कृत्य वाईटच आहे, पण देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून ही अजिबात अपेक्षा नाही आणि त्यामुळे बरोबर. त्यांचा निषेध अधिक तीव्रतेने केला पाहिजे. बरोबर, खूप गंभीर आरोप आहेत सर तुमचे. पण गेल्या 2-3 आठवड्यामधलं महाराष्ट्रातलं वातावरण जर पाहिलं, त्याच्या आधी संतोष देशमुख यांचं खून प्रकरण गाजलं, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला, त्याचबरोबर आणखी बरीच अशी गंभीर प्रकरणं गाजतायत. पण हे सगळं सोडून औरंगजेबाची कबर खोदून टाकायची का, उखडून टाकायची का, त्याचबरोबर आदित्य ठाकरेंवर दिशा सॅलियन प्रकरणी नव्याने आरोप झाले, आता हे कुणाल कामराच्या गाण्यावरून सगळा गदारोळ चाललेला आहे. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रामधले जे खरे मुद्दे आहेत ते मागे पडून रोज काहीतरी अशा पद्धतीचा ट्रेंड येतोय का? याच्या पलीकडची गोष्ट म्हणजे तुम्ही सांगितल्या ती सगळी प्रकरणं तर आहेच. आज आता बातम्यामध्ये मी ऐकलं असं की दिशा सॅलियनच्या प्रकरणामध्ये आज त्यांच्या वकिलांनी असा आरोप केला की एक ड्रग कार्टेल आहे आणि त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा संबंध आहे, असं वकील कोर्टाच्या बाहेर सांगतायत. आणि कारण आज दिशा सॅलियनचे वडील हे पोलीस आयुक्तांच्याकडे गेले होते आणि त्यानंतर बाहेर येऊन यांनी हे बाईट दिला. माझ्या मते अशा प्रकारचे बाईट्स देणं कोर्टाच्या बाहेर हे चुकीचं आहे. अशा प्रकारचे गंभीर आरोप, आता हे डिफेमेशन नाहीये का की तुम्ही कुठलेही पुरावे सादर न करता कोर्टाच्या बाहेर अशा प्रकारचे आरोप करतायत. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचे रोजच्या रोज आरोप करायचे आणि एखाद्याचं पूर्णपणे चिखलफेक एखाद्या व्यक्तिमत्वावर करायची, त्याची इमेज खराब करायची, हेच त्यांना करायचंय. कोर्टामध्ये शिक्षा होईल न होईल, पण निदान त्यांना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी अशा प्रकरणांचा सातत्याने वापर केला जातो. याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारचं आर्थिक आघाडीवरती पूर्णपणे अपयश आहे. महाराष्ट्र पूर्णपणे दिवाळखोरीच्याकडे वळत चाललाय. सांस्कृतिक क्षेत्रात अशा प्रकारची जर कृत्य झाली वारंवार, तर त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमाही वाईट होतीये. महाराष्ट्रामध्ये खंडणीखोरी वाढत चालल्यामुळे महाराष्ट्रात उद्योगधंदे आणि गुंतवणूक येणार नाही, ते नाही आले तर महाराष्ट्रात रोजगार येणार नाही. आणि हे चित्र दिसतं आहे. हे दिसत असताना म्हणजे डावसला जाऊन एवढी गुंतवणूक आणायची आणि जर महाराष्ट्रात असं वातावरण असेल तर ती गुंतवणूकही अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी आहे. आणि महाराष्ट्राच्या कॉम्पिटिशनमध्ये आज अनेक राज्य पुढे येत आहेत. केवळ तामिळनाडू, गुजरात, कर्नाटक नाही, हरियाणा सारखी राज्य असतील, हिमाचल सारखी राज्य असतील, ती पुढे येत आहेत. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र खूप कमी आहे आणि महाराष्ट्रात आता जे कल्याणकारी जे आपण खर्च करतो त्या कल्याणकारी खर्चामध्ये सुद्धा एकाच गोष्टीवरती खर्च होतोय, लाडक्या बहिणीवरती, आणि अन्य गोष्टींवरती खर्च कमी होतोय. विशेषतः दलित आणि आदिवासींना याचा फटका बसतोय. विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या अनेक योजना आहेत ओबीसीसाठी असतील, दलितांसाठी, त्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वेळेवर मिळत नाही. आरोग्यावरचा खर्च आपला कमी आहे, हे नीती आयोगाने, पंतप्रधानांच्या सल्लागार मंडळाने, आर्थिक सल्लागार मंडळाने सुद्धा सांगितलंय. हे सगळे प्रश्न बाजूला टाकायचे आणि या प्रकारचा एक प्रकारचा अजेंडा सेट करायचा, नॅरेटिव्ह सेट करायचा आणि महानगरपालिका निवडणुका जिंकायच्या, एवढं एकमेव लक्ष भारतीय जनता पक्षापुढे आहे. आणि त्या पक्षापुढे अन्य 2 पक्ष जे त्यांच्या साथीला आहेत ते नाचतायत त्यांच्या बरोबर, असंच दिसतंय. बरोबर सर, कुणाल कामराचं हे विडंबन गीत जे आहे ते गाजलं, त्याच्यानंतर गदारोळ झाला आणि कुणाल कामराच्या व्हिडिओ जिथे झाला त्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. आता कुणाल कामराला अनेक धमकी देणारे फोन येत आहेत, तो घाबरत नाहीये. पण त्याच्या आधी प्रशांत कोरटकर या व्यक्तीने सुद्धा शिवाजी महाराजांचा अपमान केला, इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन केला. आता कुठे त्याला अटक झाली आणि आता कोर्टामध्ये कारवाई होतीये. अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं वक्तव्य केलेलं होतं आणि एक मोठी यादीच दिली जाते की इतकी सगळी प्रकरणं असताना कुणाल कामराचंच प्रकरण इतकं मोठं केलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, यामागे काय नेमकं राजकारण आहे? सरकारला टीका सहन होत नाहीये का? युट्यूबर्स जे स्वतंत्रपणे काम करतायत ते नको आहेत का?
मला असं वाटतं की प्रशांत कोरटकरच्या बाबतीत म्हणजे आज ताजी घडामोड अशी आहे की तेलंगणामध्ये एका काँग्रेस नेत्याच्या घरी तो सापडला असं बातमी आहे. आणि मग देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत आणि त्यांच्या इशाऱ्यानुसार त्यांच्या सहकार्याने आरोप केले की काँग्रेसलाच प्रशांत कोरटकरला लपवायचं होतं, काँग्रेसचेच त्याच्याशी संबंध आहेत. या प्रकारे आपल्यावरती आरोप आले की ते कसे फिरवायचे ही कला भाजपकडे आहे. समजा काँग्रेसच्या कुठल्या आमदारांनी लपवलं असेल तरी मला असं वाटत नाही की एक धोरण म्हणून काँग्रेसचं प्रशांत कोरटकर यांची काही वैचारिक नातं आहे असं मला बिलकुल वाटत नाही. तो आमदार वेगळा आहे. आमदारांनी लपवलं असेल तर त्याचं काही समर्थन करण्याचं कारण नाही. मूळ प्रश्न असा आहे की देवेंद्र फडणवीसची राष्ट्रसंघाशी याचे घनिष्ठ संबंध असल्याचे अनेक पुरावे सादर झालेत यापूर्वी. त्यामुळे ते पुरावे तुम्ही नाकारता का? आणि एक एक महिना हा आरोपी कसा पळून जातो, इकडून तिकडे पळून जातो कसा? देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते मध्यंतरी बातमी होती की तो दुबईला पळाला. ते म्हणाले दुबईला जाऊ देत नाही तर कुठेही जाऊ देत, त्याला आम्ही अटक करू. दुबईला जाऊ देत कसं काय जाऊ देत? त्याचा पासपोर्ट जप्त का नाही केला? किंवा तुम्ही जर सगळ्यांना रेड कॉर्नर नोटीस जशी देतात तशा प्रकारची विमानतळांना सूचना केंद्रीय गृह खात्यामार्फत का दिली नाही? हे प्रश्न त्यावेळी उद्भवत होते. पण फडणवीसांचं म्हणणं असं होतं की त्याला आम्ही शोधू. पण आता जी माहिती आलेली आहे की तो चंद्रपूरला तर जिथे लपलेला होता आधी, त्यानंतर तो तेलंगणला गेला. चंद्रपूरच्या पोलीस मुख्यालयाच्या समोर तो राहत होता काही दिवस किंवा काही तास असेल. हे किती न पटण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे यांचं किती संगनमत आहे आणि त्याला कशा प्रकारे संरक्षण दिलं जात आहे. आणि उलट कुणाल कामरावरती ताबडतोब कारवाई करण्यासाठी म्हणून ते तत्पर आहेत. इतर अनेकांवरती जे विरोधी पक्षातले आहेत, मला आठवत आहे संजय राऊत असतील, अनिल देशमुख असतील, अनिल देशमुखांच्या घरावरती 80 वेळा छापे टाकले जातात. 80 वेळा. हे काय आहे? किंवा जेव्हा अनिल देशमुखांना असं सांगण्यात आलं होतं, एक माणूस आला त्यांच्याकडे आणि त्यांनी फडणवीसांशी संभाषण करून दिलं की तुम्ही जर तडजोड करायला तयार असाल तर काही कारवाई होणार नाही. जो माणूस होता ज्याच्याबद्दल त्यांनी आत्मचरित्रात उल्लेख केलेला आहे, त्याच माणसाचे फडणवीसांबरोबरचे नंतरचे फोटोही प्रसिद्ध झालेले आहेत त्यानंतरच्या काळामध्ये. म्हणजे यांच्या लिंक्स स्पष्ट आहेत पूर्णपणे. तशा प्रकारच्या लिंक्स काँग्रेसशी आहेत किंवा अन्य पक्षाशी असं सिद्ध झालं नाही. यांनी कोणताही पुरावा नसताना मातोश्रींनी सुपारी दिलेली आहे कुणाल कामराला. तर कुणाल कामरा डिफेमेशन करू शकत नाही. कुणाल कामराला मातोश्रींनी सुपारी दिली, आदित्य ठाकरेंनी सुपारी दिलेली आहे असं ते डायरेक्ट म्हणतायत. आणि मातोश्रीवर सगळी चक्र फिरत होती. याचा कुठलाही पुरावा त्यांनी सादर केलेला नाहीये. त्यामुळे हे काय चाललेलं आहे? जर उद्धव ठाकरे त्यांना पाठिंबा देत असतील कुणाल कामराला किंवा आदित्य ठाकरे, पण आपण सगळे अनेक जण पाठिंबा देतोय की कुणाल कामराने काही चूक केलेलं नाही, जे आहे ते सांगितलेलं आहे. त्याच्याकडे त्याची टीका तुम्हाला सहन झाली असती तर दुर्लक्ष करायचं तुम्ही, किंवा एखादं विडंबन गीत सादर करायचं, त्याच्यावरती सादर करायचं तुम्ही. अशा प्रकारचं काही न करता मला या निमित्ताने 2-3 गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की यशवंतराव चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, ज्यांची सांस्कृतिक परंपरा आपण सतत सांगत असतो, अजितदादा पवारांपासून सगळेजण, त्या यशवंतराव चव्हाण यांच्यावरती एक सत्यकथेमध्ये एक कविता आली होती आणि त्यामध्ये यशवंतराव चव्हाण, त्यावेळीचे मोठे रॉईस्ट अबी शहा किंवा 2 संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, हे सगळे यशवंतरावांच्या जवळपास म्हणजे यशवंतरावांच्या छत्राखाली आहेत अशा प्रकारची टिंगल करणारी ती कविता पाडगावकरांनी लिहिली होती आणि ती सत्यकथेमध्ये प्रसिद्ध झाली होती. ती कविता प्रसिद्ध झाल्यानंतर देखील ज्यावेळी मंगेश पाडगावकरांचे चिरंजीव जे आता नाहीये ते डॉक्टर झाले, त्या डॉक्टर चिरंजीवांना त्यांना मी भेटलो सुद्धा आहे. त्यांच्या ऍडमिशनसाठी हे गेले आणि त्यावेळी जो कोटा असतो मुख्यमंत्र्याचा असेल किंवा साहित्यिकांसाठी असेल, कलावंतांसाठी, त्या कोट्याच्या अंडर यशवंतरावांनी त्यांना ऍडमिशन दिली. कुठलाही राग मनात धरला नाही, त्यांच्यावर कारवाई केली नाही, सत्यकथाचा अंक जाळला नाही त्यांनी. तसंच अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एक राष्ट्रसंघाच्या परिवारातले काणे नावाचे ग्रस्त होते. मला हे स्वतः देवदत्त दाभोळकर जे आहेत, दत्तप्रसाद दाभोळकर, त्यांनी मला सांगितला हा किस्सा की वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते आणि या काण्यांच्या आदिवासी क्षेत्रात काम होतं आणि त्यांचे विद्यार्थी काही मुंबईत शिकत होते, त्यांना डोमिसाईल सर्टिफिकेट हवं होतं.
म्हणून मंत्रालयात काहीतरी त्यांना परमिशनसाठी जायचं होतं. तर ते म्हणाले माझं काम कसं काय होईल तिथे. पण एका माणसाने त्यांना सद्ग्रस्तांनी घेऊन गेले. वसंतदादांनी ते काम करण्याच्या सूचना आपल्या सचिवाला दिल्या. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी विचारलं काम झालं का, काम झालं नाही हे कळल्यानंतर वसंतदादांनी फैलावर घेतले त्या सचिवाला आणि ते काम त्यांचं झालं. त्या काणे नावाच्या ग्रस्तांना सुद्धा आनंदाचा सुखद धक्का मिळाला. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पु ल बरोबर. देशपांडेंनी सुद्धा नानासाहेब गोऱ्यांपासून अनेकांवरती टीका टिप्पणी केली होती. बिच्छा माझी पुरी करा या नाटकामध्ये उत्स्फूर्तपणे दादा कोंडके जे उपस्थित असतात राजकीय नेते किंवा जे अनुपस्थित असेल, बाळासाहेब देसाई असेल, यशवंतराव, त्यांच्या टोप्या उडवण्याचं काम केलं. पण असं काही झालं नाही. सामना जेव्हा सिनेमा आला तेव्हा त्यामध्ये सहकार सम्राट म्हणजे साखर सम्राटांचं जे चित्रण झालं त्यामुळे शालीनताई पाटील रागावल्या होत्या. त्यांनी त्याच्या विरोधात आवाज उठवला. पण या सामनाच्या प्रिंट्स जाळून टाकणं बघा असं काही झालं नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे ही महाराष्ट्रातली परंपरा आहे. उलट आमिर खानचा जो फना चित्रपट आला त्यावेळी गुजरातमध्ये तो चित्रपट बंद करण्यात आला, तो रिलीजच होऊन दिला नाही. आणि त्यानंतर कारण त्याच्या अगोदर मेधा पाटकरांचं जे आंदोलन नर्मदा संबंधीचं दिल्लीत चाललं होतं तिथे आमिर खान जाऊन आला होता आणि त्याला त्याबद्दल टीका सहन करावी लागली आणि त्याला त्याचा फटका बसला. तेव्हापासून आमिर खान सावधपणे वागायला लागला. हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी कृष्णचंद्र जे प्रसिद्ध हिंदी लेखक होते ते नेहरूंवरती त्यांनी अनेकदा टीका केली, पुस्तकातही टीका केली. नेहरूंनी जेव्हा चीनमध्ये रशियामध्ये सांस्कृतिक शिष्टमंडळ पाठवायची होती तेव्हा कृष्णचंद्र यांच्या नावावरती टीक केली त्यांनी. एवढंच नव्हे तर साहित्य अकादमी सारख्या संस्थांवरती सुद्धा त्यांच्या नेमणुकीस काहीही आक्षेप घेतला नाही. आणि शंकर पिल्ले जे व्यंगचित्रकार त्यांचा जो नेहरूंचा किस्सा प्रसिद्ध आहे. अनेक कार्टून त्यांनी नेहरूंवर काढली, त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं. नेहरूंनी उलट त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं की एखादं कार्टून जसं असतं सफरचंद अंगावरती फेकावं, आपल्या पाशी फेकावं, मग ते आपण तोंडात घेऊन ते खावं आणि त्या सफरचंदामुळे उलट आपलं आरोग्य सुधारतं. अशा प्रकारचं जे टीका जी असते ती सहन करण्याची, त्यामध्ये शिकण्याची वृत्ती नेहरूंची होती, यशवंतरावांची होती आणि इतर अनेक नेत्यांची होती. अगदी बरोबर सर, तुम्ही मनोहरची पाहिले. तुम्ही अनेक किस्से सांगितलेत आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती नेमकी कशी आहे त्याची सुद्धा तुम्ही ओळख करून दिलीत, आठवण करून दिलीत. पण सर आता कुणाल कामराचं हे विडंबन गीत गाजल्यानंतर आणि एवढा सगळा हैदोस झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना हे एकमेकांना भिडलेले आहेत. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे मीडियावर हे गाणं पुन्हा पुन्हा गाऊन दाखवतायत. मग त्याला उत्तर म्हणून शिंदे गटाच्या कुणीतरी बांद्रा का बंदर वगैरे अशा पद्धतीने पुन्हा कुठलं तरी गाणं गायचं. मग काँग्रेसनी पुन्हा एकदा कुणाल कामराचं गाणं गायचं. हा सगळा जो गदारोळ आहे सर, हा आणखीन असा किती दिवस चालणार आणि हाच पायंडा महाराष्ट्रामध्ये पडणार का? दुर्दैवाने मला असं म्हणावं वाटतं की हे थांबण्याची कुठेच लक्षणं नाहीयेत. देवेंद्र फडणवीस जेव्हा पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते असं म्हणाले की मी आता प्रगल्भ झालोय 2014 पेक्षा. 2014 पेक्षा 2019 मध्ये जास्त माझं प्रगल्भता वाढली आणि आता आणखीन वाढलेली आहे. आणि महाराष्ट्रामधली कटुता, राजकीय कटुता संपायला पाहिजे असं ते म्हणाले होते. दुर्दैवाने त्यानंतरच्या काळामध्ये गेल्या 3 महिन्यामध्ये त्यांच्या वर्तनामध्ये अशा प्रकारची कुठलीही सुधारणा झालेली नाहीये. आणि त्यामध्ये आज भर अशी पडलेली आहे की 3 पक्षांचं हे सरकार असल्यामुळे ते सांभाळण्याची कसरत त्यांना एकीकडे करावी लागती आहे. आणि त्याच वेळी एकनाथ शिंदे हे थोडे अस्वस्थ आहेत. एकनाथ शिंदेना हा मुद्दा आता मिळाला, पण त्याच वेळी फडणवीस ज्या अत्यंत आक्रमकपणे, खरं म्हणजे त्यांनी एखादा हल्ला जो भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या नेत्यावर झाला असता, अशा व्यंगात्मक असेल किंवा कसाही, तर त्यांनी ज्या आक्रमकपणे त्याला उत्तर दिलं असतं तेवढी आक्रमकता यावेळी त्यांची दिसली नाही. कदाचित मला असं वाटतंय की एकनाथ शिंदेचं स्थान कमी करण्याचे जे प्रयत्न वेगवेगळे पद्धतीने चालू झालेत आणि त्यांची अनेक प्रकरणं, कथित भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर येत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या अनेक आमदारांनी परवा विधानसभेमध्ये रस्त्यामधला जो भ्रष्टाचार, कंत्राटांमधला भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे. त्यामुळे शिंदे अत्यंत बचावात्मक पवित्र्यात सध्या होते. त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि शिवसेना जर तुम्ही उद्धव ठाकरेंची पाहिली तर शिवसेना उद्धव ठाकरेंची सातत्याने फडणवीसांवरचा हल्ला कमी करते आहे आणि शिंदेवरचा हल्ला वाढवते.
म्हणजे खरंय. या पुढच्या काळामध्ये कदाचित काही दिवसांनी, काही वर्ष, 2-3 वर्षात चित्र बदलू शकतं, की हं. एक शिवसेना जी त्यांच्या जवळ होती ती लांब जाईल. दुसरी शिवसेना जी त्यांच्या लांब आहे ती कदाचित जवळ येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का, हे हं. बघावं लागेल. खरंय आणि त्याला कधीतरी औरंगजेबाचं निमित्त मिळतं, कधी कुणाल कामराचं निमित्त मिळतं, कधी नागपूरच्या दंगलीवरून आरोप प्रत्यारोप होतात. पण सर तुम्ही जे सांगितलं की महाराष्ट्राचे खरे मुद्दे जे आहेत ते अर्थव्यवस्था, रोजगार, कल्याणकारी योजना यांच्यावर निदान निवडणुकांपूर्वी चर्चा तरी होत होती. आता ती चर्चा पूर्णपणे थांबून गेली आहे. आता महाराष्ट्राचं हे सगळं चित्र बघून तुम्हाला काय वाटतं? मला हे महाराष्ट्राचं इतकी अधोगती ही यापूर्वी कधीच झाली नव्हती. मी तुम्हाला सांगतो की जेव्हा युतीचं पहिलं सरकार होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते, पुढे नारायण राणे मुख्यमंत्री होते. हं. तेव्हा महाराष्ट्रामध्ये आर्थिक अराजक तेव्हा निर्माण झालं होतंच, यात शंका हं. नाही. कारण हं. त्यानंतर 1999 मध्ये तिजोरीत खडखडाट होता आणि म्हणून जयंतराव पाटील जे अर्थमंत्री तेव्हा झाले, तेव्हा हं. त्यांना अत्यंत कठोर पावलं उचलावी लागली आणि महाराष्ट्राची एकूण आर्थिक व्यवस्था पुन्हा सुदृढ करण्यासाठी ठाम पावलंच टाकावी लागली. ती हं. अर्थव्यवस्था आपण एका विशिष्ट टप्प्याला नेली. हं. त्यानंतर मात्र आता बघितलं जातं तेव्हा महाराष्ट्राला फारशी स्पर्धा नव्हती. आता अन्य राज्यांची महाराष्ट्रात स्पर्धा आहे. बरोबर. महाराष्ट्रामध्ये शिक्षणासाठी प्रचंड संख्येमध्ये लोक येत आहेत. पण तरी देखील महाराष्ट्रामधली जी शिक्षण व्यवस्था आहे ती समाधानकारक नाहीये. हं. महाराष्ट्रातली आरोग्य व्यवस्था समाधानकारक नाहीये आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आज जात हं. आणि धर्मावरनं ज्या हो. प्रकारची एक फाळणी झालेली आहे, जे हं. मानसिक अंतर निर्माण झालेलं आहे, ते अत्यंत भयानक आहे. आणि हं. ज्या प्रकारे आमदारही ज्या पद्धतीने बोलतायत आणि सोशल मीडिया आल्यामुळे हं. कॅमेरा आला की आंदोलन सुरू करायचं, कॅमेरामन गेले की आंदोलन थांबवायचं. हे हं. नाटकी पद्धतीचं संपूर्ण राजकारण सुरू झालंय. मी कालच एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये मनसेचे काही नेते एका ठिकाणी जाऊन शिवीगाळ करत होते, धमक्या देत होते आणि त्यामध्ये हे सगळं शूट होत होतं. म्हणजे या व्हिज्युअल माध्यमांनी किंवा विशेषतः प्रसार माध्यमांमुळे राजकारण सुद्धा जे आहे ते स्टंटबाज झालेलं आहे. प्रश्न सोडवणार आहे. लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे जे लोक होते, कुठल्याही पक्षाचे एकमेकांना मदत करणारे होते, हं. विरोधी पक्षांना आदर सन्मान देणार होते किंवा त्यांना फंड देणार होते. आज विरोधी पक्षांना निधीच दिला जात नाहीये आणि हा सगळ्यात कळीचा प्रश्न. तो निधी बरोबर. मिळत नसल्यामुळे सत्तेत आम्ही जाऊ, काही करून विरोधी पक्ष म्हणून आम्ही चांगलं काम करणार नाही. हं. अशा प्रकारचं एक वर्तन आपल्याला विरोधी पक्षांचंही दिसतंय. विरोधी पक्ष सुदैवाने मात्र हं. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्ष बऱ्यापैकी प्रभावी दिसला. पण हं. त्याच्या अगोदर निवडणुका झाल्यानंतर शैथिल्य आले होतं, नैराश्य आलं होतं. महाराष्ट्रातली जी काही लोकशाही आहे, ती लोकशाहीचाही संकोच होत चाललाय. माध्यमांचं स्वातंत्र्य जे आहे ते स्वतःहून ते कमी झालेलं आहे, पण माध्यमं सुद्धा त्या प्रकारे प्रभावीपणे काम करत नाहीत. त्यामुळे आता जबाबदारी वाढलेली आहे, की हो. पर्यायी माध्यमांची, सामाजिक कार्यकर्त्यांची, माहिती कार्यकर्त्यांची किंवा खरंय. सोशल मीडियामधनं जे आवाज उठवतात, त्यांची जबाबदारी जास्त वाढली आहे. या वातावरणात साहित्यिक आणि कलावंतांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे. मला असं वाटलं, की मी आज एक पोस्ट टाकली होती, की ताराबाई भवाळकरांनी याबद्दल बोलायला पाहिजे होतं. शरद पवारांच्या सारख्यांनी याबद्दल बोलायला पाहिजे आणि मला असं वाटलं, की पवारांसारख्या व्यक्तीने जर सर्वपक्षीय एक सभा बोलवली, बैठक बोलवली आणि त्यामध्ये वातावरणातला हा कलह किंवा जो द्वेष आहे राजकीय पक्षांमधला, तो कमी हं. करण्याचा प्रयत्न केला, तर विधिमंडळामध्ये जे प्रश्न मांडले जातात, हो. जे सर्वसामान्यांचे मुद्दे चर्चेला आणले जातात, त्याबद्दल अधिक गंभीर चर्चा होईल. माध्यमं सुद्धा आज असं आहे, की असे गंभीर प्रश्न जेव्हा विधिमंडळात चर्चेला येतात, तेव्हा ते दाखवले जात नाहीत अजिबात. बरोबर. जेव्हा बरोबर आहे. आरोप खरंय सर. प्रत्यारोप होतो, तुम्ही चिखलफेक होते, म्हणताय तीच दाखवली जाते, असं दिसतंय. खरंय. बरोबर आहे. सॉरी सर तुम्हाला थोडंसं थांबवते मी. आपल्याकडे वेळ कमी आहे. पण तुम्ही जे म्हणताय, की वरवरचे सगळे जे वाद आहेत, त्याच्याच हेडलाईन्स बनतायत, त्याच्याच चर्चा होतायत. मीडियामध्ये दिवसभर तेच दाखवलं जातंय. पण आम्ही सर महापालिका निवडणुका का होत नाहीयेत किंवा नागरिकांच्या अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी लोकांमध्ये जेव्हा जातोय, तेव्हा लोक सरळ सरळ म्हणतायत, की आमचे प्रश्न वेगळे आहेत आणि जुना इतिहास उकरून काढायचा, त्याच्यावरून वाद निर्माण करायचे, कुणाच्या तरी वक्तव्यांवरून गदारोळ उठवायचा, याही पेक्षा आमच्या प्रश्नांकडे लक्ष द्या आणि सगळे मिळून महाराष्ट्राला पुढे कसं नेता येईल याकडे बघूया. सर धन्यवाद. तुम्ही हे विश्लेषण नेहमीप्रमाणे तुमच्या एकदम सडेतोड शैलीमध्ये केलं.
पण या सगळ्या महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल, वादांबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त महाराष्ट्राचे खरे मुद्दे सगळ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद सर.